नमस्कार. मी लक्ष्मीकांत देशमुख बोलतोय. मॅक्स महाराष्ट्राच्या माझ्या या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे व त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुक्त केलेलं आहे 21 दिवसासाठी आणि त्यांना आता सोडण्यात आलेलं आहे आणि गेले 2 दिवसापासून ते प्रचाराला लागलेले आहेत. हे राजकीय आहेत. या साऱ्या पैलूंचं आज आपण खोलवर विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहोत. अत्यंत थोडक्यामध्ये केवळ 5-6 मुद्द्यामध्ये त्याचं सटीक असं मी विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहे. पहिला मुद्दा अर्थातच लोकशाहीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा जो निकाल आहे अंतरिम जामिनीचा, असं प्रथमच घडत आहे की एखाद्या अटक झालेल्या मुख्यमंत्र्याला, राजकीय नेत्याला लोकसभेच्या निवडणुकीसाठी अपवाद म्हणून अपवाद करीत त्याला जामीन दिलेला आहे प्रचारासाठी. त्यामुळे हा निकाल त्या अर्थानं अत्यंत अभूतपूर्व, ऐतिहासिक आणि अनप्रेसिडेंटेड स्वरूपाचा आहे. त्या निकाल सर्वात महत्वाचा जो अर्थ आहे, तो हा आहे की लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे, प्राण आहे. संविधानाचं ते एक बेसिक स्ट्रक्चर आहे. मित्र, सुमारे 50 वर्षापूर्वी केशवानंद भारती प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 13 न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निकाल दिला होता आणि असं सांगितलं होतं की संसदेला, सरकारला संविधानामध्ये बदल करता येतो, परंतु काही मूलभूत गोष्टी आहेत, त्या गोष्टीमध्ये त्यांना बदल करता येत नाही. तसा जर प्रयत्न केला तर तो निकाल सुप्रीम कोर्टात रद्द करण्यासाठी परवानगी आहे किंवा ते करू शकतात. तेवढं त्यांचं ते सामर्थ्य आहे. त्यामुळे लोकशाही हा संसदीय संविधानाचा आत्मा आहे, प्राण आहे. आणि जेव्हा निवडणुकीचा मोसम असतो, प्रचार सुरू झालेला असतो, तेव्हा सर्व अधिकृत राजकीय पक्षांना एक लेव्हल प्लेइंग फील्ड, समान सुविधा प्राप्त करून देणं आणि त्यामध्ये कोणी प्रतिबंध आणणार नाही याची दक्षता घेणं, हा इलेक्शन कमिशनचा अधिकार असतो. ते त्यांचं कर्तव्य असतं. परंतु प्रस्तुत प्रकरणी ते कर्तव्य पार पाडलं गेलं नाही आणि ईडीनं निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांना अटक केली केजरीवालांना आणि जो पहिल्या 3 टप्प्याचे जे चरणाच्या निवडणुका होत्या, जवळपास 150 पावणे 200 मतदारसंघाच्या, तिथे त्यांना प्रचार करण्यासाठी करता आला नाही. त्यामुळे त्यांना जो एक एडव्हान्टेज मिळायला पाहिजे होता किंवा त्याचा जो अधिकार होता मूलभूत प्रचाराचा, आपल्या पक्षाचा साठी मत मागण्याचा, तो हिरावला गेला होता. तो त्यांना या अंतरिम निकालानं पुन्हा बहाल केला गेलेला आहे. हा या निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालय हे दाखवून दिलेलं आहे की बेसिक स्ट्रक्चर थिअरी चा लोकशाही आणि निवडणूक प्रचारासाठी सर्व राजकीय पक्षांना लेव्हल प्लेइंग फील्ड देणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, सिद्धांत आहे आणि त्यामध्ये जर कोणी अडथळा आणला तर सर्वोच्च न्यायालयात ते खपवून घेतलं जाणार नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. जरी अंतरिम जामीन असला तरी हा एक निकाल आहे आणि हा निकाल आता देशाचा कायदा बनलेला आहे. पुढील काळामध्ये तो लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि विरोधी पक्षावर अन्याय होणार नाही याची काळजी घेणार आहे. ह्याचा जो दुसरा पैलू आहे तो म्हणजे या निकालाचा पुढील काळात काय परिणाम होईल, तो देखील तितकाच महत्वाचा आहे. पीएमएलए प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याचा वापर करत ईडीनं अरविंद केजरीवाल अटक केली होती एका लिकर गेट प्रकरणामध्ये आणि ते गेले 51 दिवस जेलमध्ये होते आणि या काळात निवडणुका लागल्या. पहिले 3 टप्पे पूर्ण पडले. या 3 टप्प्यामध्ये पुन्हा पुन्हा अर्ज करून देखील त्यांना दिलासा मिळाला नाही. मुळातच अरविंद केजरीवालांनी आपली अटक ही बेकायदेशीर आहे असं त्यांनी त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी अंतरिम जामीन मागितला नव्हता. मुळातच त्यांचं म्हणणं की मला त्याने अटक करायचे काही कारण नव्हतं. कारण मी कुठलाच अपराध केला नाही आणि त्यांना त्याच्यावर कुठलाही पुरावा नाही. हा त्यांचा युक्तिवाद लक्षात घेतला सर्वोच्च न्यायालयाने आणि विरोधी पक्षाला एका प्रकारे प्रचार करता येत नाही आणि तो करण्यापासून रोखलं जातं
हा युक्तिवादातला सत्यांश सर्वोच्च न्यायालयाला जाणवला आणि त्यांनी हा निकाल दिलेला आहे. निकालावेळी जे आर्ग्युमेंट झाली, जी चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी असं निरीक्षण नोंदवलं होतं, की अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे निवडून आलेले लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. ते काही सराईत गुन्हेगार म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर नाहीत आणि त्यांची अटक ही एक असाधारण परिस्थिती आहे. निवडणुका या 5 वर्षांनी एकदा येत असतात. हे काही पिकासारखं नाही, की दर 5-4 सालांना नवं पीक येतं आणि कापणी करता येतं. त्यामुळे त्यांची अंतरिम जामीन सुटका करण्यासाठी प्राधान्य आम्हाला विचार करायचा आहे आणि आम्ही तो करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीप्रमाणे, निरीक्षणाप्रमाणे विचार केला आणि अरविंद केजरीवालांना 13 मे ते 1 जून असा 21 दिवसाचा अंतरिम जामीन मंजूर केला आणि त्यांची मुक्तता केली तिहार जेलमधून आणि गेले 2 दिवसापासून ते त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे आणि ते देशभर आप पक्षासाठी आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षाच्या उमेदवारासाठी मतं मागण्यासाठी देशभर प्रचार करतील, दौरे करतील आणि त्यांना कुठलीही यंत्रणा त्यापासून रोखू शकणार नाही. हे फार महत्वाचं आहे. मित्र लोकशाहीमध्ये आधीच सत्तारूढ पक्षाला लोकसभा निवडणुकीतील संसाधनाचं एक ॲडव्हांटेज असतं. ते विविध संस्थांना प्रभावित करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर इलेक्शन कमिशननी हे जे 7 चरणामध्ये 40 दिवसाचा निवडणूक अंदाजपत्रक आखलेलं आहे, ते त्याला शॉर्ट करता आलं असतं, कमी करता आलं असतं. परंतु पंतप्रधानांना अधिक फिरता यावं आणि प्रत्येक ठिकाणी जाता यावं म्हणून केलं की काय, अशी टीका विरोधी पक्षांनी केलेली आहे. त्या वेळापत्रक पाहून त्यामध्ये कुठेतरी शंकेला जागा आहे. महाराष्ट्रात यापूर्वी कधीही 5 चरणामध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या. महाराष्ट्रामध्ये काही अशी लॉ ऑर्डरची कधीच गंभीर परिस्थिती नसते. इथं निवडणुका बहुतेक शांततेत पार पडत असतात. त्यामुळे इथं 3 टप्प्यामध्ये निवडणूक झाल्या असत्या किंवा 2 टप्प्यात झाल्या असत्या, तर चालण्यासारखं होतं. पण 5 टप्पे का केले? ह्याचं ते उत्तर देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे एका प्रकारे सत्तारूढ पक्षाला या वेळापत्रकावर एडव्हांटेज मिळालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांना सुरक्षा असते आणि त्यांना सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टरचा वापर करता येतो आणि ते देशभर प्रचार करू शकतात. पुन्हा त्यांच्या प्रचाराचा खर्च, विमानाचा खर्च आणि सुरक्षेचा खर्च स्थानिक उमेदवाराच्या खर्चामध्ये पकडला जात नाही. त्या उमेदवारांना हा खर्च सोडून 90 लाखापर्यंत खर्च करता येतो. ही एक फार मोठी त्याच्यासाठी एक ॲडव्हांटेजची गोष्ट आहे. एकूणच सत्तारूढ पक्षाला, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, त्याला भारतामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक ॲडव्हांटेज मिळत असतं आणि त्या ॲडव्हांटेजचा किती वापर करायचा, किती विवेकानं ते वापरायचं, हा तारतम्याचा प्रश्न आहे. जेव्हा हे तारतम्य किंवा हा विवेक सुटतो, तेव्हा प्रश्न उपस्थित होतात आणि आज ते प्रश्न उपस्थित त्यामुळे झालेले आहेत. तरीही एक मात्र सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे, की असं ॲडव्हांटेज जरी असलं, तरी विरोधी पक्षाला पूर्ण प्रचाराची मोकळीक दिली पाहिजे आणि त्यांना कुठला अटकाव करता कामा नये. परंतु यावेळी प्रत्येक टप्प्यावर हा अटकाव घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणार्थ काँग्रेसचे खाते आय-टीने बंद करणं, हा त्यातला एक प्रकार आहे. अशा अनेक गोष्टी करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याची सर्वात मोठी कडी म्हणजे निवडणुकीच्या आधी काही दिवस केजरीवाल अटक केलेली आहे आणि त्यांना पहिल्या 3 टप्प्यामधील प्रचारापासून दूर ठेवलेलं आहे. अशी टीका अपक्षाने केलेली आहे आणि ती मांडण्यास थोडासा जागा आहे किंवा तशी संशय घेण्याची परिस्थिती आहे, की त्यांनी गुजरातमध्ये मतदान प्रचार करता कामा नये, कारण त्या ठिकाणी त्यांची परिस्थिती चांगली होती, असं निरीक्षण आहे. हे कितपत खरं आहे हा भाग वेगळा. परंतु गुजरातची निवडणूक पूर्ण झालेली आहे आणि तिथे केजरीवालला प्रचार करता आला नाही. मागच्या वेळी त्यांना चांगलं यश मिळालं होतं बऱ्यापैकी. परंतु यावेळी त्यांना ते करता आलं नाही. हे मात्र खरं आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना लेव्हल प्लेइंग फील्ड देणं हे महत्वाचं आहे आणि हे या निकालानं अधोरेखित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे 2 पैलू कायदेशीर आहेत आणि त्याचा मोठा परिणाम होणार आहे आणि सुप्रीम कोर्ट आपला अधिकार वापरून इंटरप्रिट करून संविधानाचा प्रसंगी कठोर निर्णय देऊ शकतं आणि राजकीय पक्षांना व्यसन घालू शकतं, हे दिसून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय सर्वोच्च न्यायालयावरचा जो लोकांचा विश्वास आहे,
हा अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे, असं म्हणलं तर वावगं होणार नाही. आता आपण त्याच्या या सुटकेचा अरविंद केजरीवालच्या प्रचाराचा काय राजकीय परिणाम होतो, त्याचे काय पैलू आहेत हे पाहूयात. ह्यातला जो पहिला पैलू माझ्या महत्वाचा आहे, तो म्हणजे भाजपवर त्याचा काय परिणाम होईल. अ, त्याचं कारण असं आहे, की आपण पाहत आहोत गेले अनेक दिवस किंवा 2-3 आठवडे, की भारताच्या माननीय पंतप्रधानांचा जो प्रचार देशभर चालू आहे विविध ठिकाणी, तो दिवसेंदिवस भरकटला जात आहे. रोज त्यात भरच पडत चाललेली आहे. कारण त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे त्यांना जडलेली मकाराची बाधा. मकाराची बाधा म्हणजे म पासून जे शब्द सुरू होतात, त्या शब्दांच्या आधारे ते प्रचार करत आहेत गेले 10-12 दिवस. हे म्हणजे मटण, मछली, मुसलमान, मंगळसूत्र, मुस्लिम लीगची काँग्रेसच्या मॅनिफेस्टो असलेली छाप, मुस्लिम आरक्षण आणि मुघलचे वंशज, मुघलांचे वारसदार अशा मकाराने ज्यांचं नाव देखील म पासून सुरू होतं त्या मोदींनी प्रचार करत आहेत आणि या मकाराच्या प्रचाराचा लोकांना उबग येत चाललेला आहे, असं मला वाटतं. अ, आपलं सारं संवाद कौशल्य पणास लावून मोदी प्रचार करतात. ते एक ग्रेट कम्युनिकेटर आहे असं म्हणलं जातं आणि जेव्हा ते प्रचार करतात, तेव्हा वातावरण भारलं जातं आणि त्यांच्या प्रचार सभेमुळे त्या मतदारसंघात सत्तारूढ पक्षाला 5-10% जास्त मतं पडतात. हा 2014चा आणि 19चा दाखला आहे. परंतु आता काहीतरी बिघडलंय, काहीतरी बिनसलंय असं दिसतंय. लोकं त्यांच्या सभेला आलेले असतात. ते उत्स्फूर्तपणा त्यात उत्स्फूर्तपणा नसतो, जिवंतपणा नसतो आणि अनेक लोकं मध्येच उठून जातात. काही रिकाम्या खुर्च्या दिसतात आणि वातावरण पूर्वीसारखं चार्ज होत नाही, असं दिसून आलेलं आहे. भाजपचे हे एकमेव आणि सर्वात महत्त्वाचे मोदी नावाचे ट्रम्प कार्ड आहे, जे या प्रचारामध्ये राहुल गांधी घ्या, उद्धव ठाकरे घ्या, यशस्वी यादव घ्या, ममता बॅनर्जी घ्या, अ, प्रियंका गांधी घ्या, हे निष्प्रभ करीत असताना त्यांना अरविंद केजरीवालच्या सुटकेने एक धडाडणारी तोफ ची साथ लाभली आहे, असं म्हणलं पाहिजे आणि ही साथ त्यांना पुढील 4 टप्प्याच्या निवडणुकीसाठी मिळणार आहे. आणि केजरीवालची सुटका ह्यासाठी महत्वाची आहे, की केजरीवाल हे मोदीसारखाच विचार करतात आणि त्याला मोदींचे सर्व फंडे निवडणुकीचे माहीत आहेत. ते काय विचार करतात, काय चाली खेळू शकतात, कुठलं नॅरेटिव्ह सेट करू शकतात, हे त्यांना कळतं आणि मोदींनी ते सेट करण्यापूर्वीच त्याला छेद देणारा नॅरेटिव्ह करण्यामध्ये केजरीवाल माहीर आहेत. मोदींना त्यांच्याच तंत्रानं, त्यांच्याच पद्धतीनं उत्तर देणं हे केजरीवालला फार चांगलं जमतं, असं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. पुन्हा त्यांना जी अटक झाली होती, एकांत दिवस ते जेलमध्ये होते, तिहार जेलमध्ये एकटे एकांतात होते. त्यामुळे मतदारामध्ये त्यांच्याबद्दल एक सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार हा अधिक धारदार होईल आणि तो लोकांना अधिक प्रभावित करील, अशी शक्यता वाढलेली आहे. आणि त्यामुळेच त्याचा या अंतिम आदेशावर अतिशय तीव्र स्वरूपाची भाजपची प्रतिक्रिया आलेली आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी हा निकाल एक पॅन्डोरा बॉक्स आहे असं म्हणलेलं आहे आणि उद्या प्रत्येक वेळी देशात निवडणूक चालूच असतात, तर प्रत्येक वेळी कोणीतरी एखादा राजकीय नेता अशी सवलत मागेल. अगदी उद्या एखादा शेतकरी म्हणेल, की आता निवडणुकीमध्ये मला निवडणूक काळामध्ये माझे पेरणीचे दिवस आले, मला पेरणी करायची आहे आणि तो अटकेत असेल त्याला देखील तो मागेल. तर ह्या युक्तिवादाला सुप्रीम कोर्टानं अर्थातच दुर्लक्ष केलं. तसं दुर्लक्ष करण्यासारखेच ते मुद्दे होते. परंतु तसे मुद्दे केलेले आहेत आणि त्यांच्या प्रवक्त्याने केजरीवाल हे शेमलेस आहेत. त्यांचा चेहरा काळवंडलेला आहे भ्रष्टाचारानं. ते भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत असं म्हणलं होतं. परंतु आता त्यांना जी सुटका त्यांची झालेली आहे आणि मुळातच ते क्रुसेडर आहेत अगेन्स्ट करप्शन ही त्यांची प्रतिमा आहे आणि हे दिल्लीच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास बसणार नाही हे मत आहे. त्यामुळे अ, मोदींचा आणि भाजपचा जो प्रचार आहे, त्या प्रचाराला एक चांगलं उत्तर केजरीवाल देऊ शकतील आणि त्यांचे जे प्रभाव आहे, तो कमी करू शकतील, अशी शक्यता निर्माण झालेली आहे. हा महत्वाचा एक राजकीय पैलू आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
पुढला जो राजकीय पैलू आहे तो म्हणजे नॅरेटिव्ह सेट करण्याचा. आपण पाहिलेलं आहे की गेले 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे निवडणुकीच्या वेळी आपलं स्वतःचं नॅरेटिव्ह सेट करतात. मुद्दे आणि विषय ठरवतात आणि आपल्या या ठरवलेल्या मुद्द्यांच्या पिचवर विरोधी पक्षांना आणायचा प्रयत्न करतात व तिथे खेळण्यासाठी ते बाध्य करतात. पण त्याला अपवाद फक्त केजरीवालचाच आहे. केजरीवालनी प्रत्येक वेळी त्या आपल्या स्वतःच्या पिचवर खेळत त्याला निष्प्रभ केलेला आहे, हे आपण पाहत आहोत. पण या निवडणुकीमध्ये एक अखरीत घडलंय, की जी 2024ची निवडणूक सुरू झाली, तेव्हापासून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते त्यांचं जे पत्र आहे, मॅनिफेस्टो आहे, त्यातील 5 न्याय आणि 25 गॅरंट्या किंवा हमी यावर ते प्रचार करत आहेत आणि या होम पेजच्या पलीकडे ते जात नाहीत. आणि कितीही मोदींनी प्रयत्न केला, इतर नेत्यांनी प्रयत्न केला, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा, राम मंदिराचा, पाकिस्तानचा, अन्य अनेक गोष्टीचा, कच्छदेव बेटासाठीचा प्रयत्न केला. ह्या प्रकरणात ते न बळी पडता ते आपलं पीच सोडत नाहीत आणि आपले मुद्दे सोडत नाहीत. त्यामुळे मोदींची आणि भाजपची एकाची गोची झाली असं म्हणलं पाहिजे. दुसरे जे महत्त्वाचे नेते आहेत उद्धव ठाकरे, हे हिंदुत्वाची नवी व्याख्या करत आहेत आणि प्रचारामध्ये ते सुरुवात करताना म्हणतात, "माझ्या राष्ट्रवादी बंधू भगिनींनो." ते यापूर्वी माझ्या हिंदू बांधव भगिनी म्हणायचे आणि आता ते माझ्या राष्ट्रभक्त बंधू भगिनींनो आणि मातांनो अशी सुरुवात करतात. आणि हे जे नवं त्यांनी त्यात आपलं हिंदुत्व सांगतात, हे हिंदुत्व वेगळं आहे सांगतात. ते लोकांना पसंत पडतं आणि मुख्य म्हणजे अल्पसंख्याबद्दल त्यांच्यामध्ये जी भीती असती, ती भीती त्यामुळे कमी होत चाललेली आहे. त्याच पद्धतीने इतर जे नेते आहेत, बोलत आहेत आणि मुख्य म्हणजे ते लोकांचे जीवनाचे प्रश्न मांडत आहेत. उदाहरणार्थ बेरोजगारी आहे, वाढती बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे, जीवन कठीण चाललेलं आहे. कोरोनाचा फटका बसल्यामुळे नोकऱ्या गेलेल्या आहेत, उत्पन्न कमी झालेलं आहे, शिक्षण परवडत नाही, आरोग्य सेवा घेण्यासाठी खिशात पैसा नाही. हे सर्व मुद्दे यापूर्वी ते बोलत होते. परंतु आता मागील 5 वर्षामध्ये कोरोनानंतर आणि 10 वर्षामध्ये मोदींनी रोजगार दिला नाही. फक्त राम दिला. रामाचं नाव जयघोष केला. त्यामुळे हे मत लोकांना पटू लागलेले आहेत आणि एका अर्थानं ते आपलं नवं नॅरेटिव्ह सेट करण्याने यशस्वी झालेत आणि त्याला अपरिहार्यपणे मोदी आणि भाजप बळी पडत चालताना दिसत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर परसेप्शनच्या बॅटलमध्ये यावेळी तरी आघाडी घेतलेली आहे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षानं. आता त्यांच्या जोडीला साथ द्यायला आणि नवे नॅरेटिव्ह सेट करायला अरविंद केजरीवाल आलेले आहेत. पहिल्या 2 दिवसातच त्यांनी त्याची चुणूक दाखवून दिली आहे. त्याने एक अफलातून गोखली खेळलेली आहे आल्या-आल्या. ती काय गुगली होती? ते आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले, की "लोकं हो तुम्ही मोदी तुमच्यासाठी आपल्या नावानं मत मागलं, की मोदीला मत द्या." उमेदवाराला मत दिलं म्हणजे मोदीला मत मिळेल आणि मोदीला अ, तिसरी वेळ संधी द्यायची आहे. परंतु हे भ्रामक आहे. कारण पुढल्या वर्षी 2025 साली 17 सप्टेंबरला मोदीचं 75 वर्ष पूर्ण होतील आणि भाजपचा नियम आहे, की 75 वर्ष पूर्ण झाले, की त्या नेत्याला सक्तीची सेवानिवृत्ती द्यायची. त्यामुळे पुढल्या वर्षी मोदी निवृत्त होतील आणि अमित शहाना पंतप्रधान करतील. त्यामुळे तुम्ही जे आज मत देत आहात, ते मोदींना नाही, तर वास्तविक तुम्ही अमित शहाना देत आहात. ही ती गुगली होती आणि ही गुगली इतकी अफलातून, इतकी वेगळी होती आणि ती तरी तर्कसंगत होती, की तिला उत्तर कसं द्यावं? ती कशी खेळावी? ती कशी टोलवावी? हे भाजपला कळून झालेलं आहे. आणि कारण मागील 10 वर्षामध्ये त्यांनी ह्या नियमाचं पालन केलं होतं. अ, अगदी लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, यशवंत सिन्हा असतील, जसवंत सिंग असतील, अगदी थेट सुमित्रा महाजन, येडियुरप्पा असतील, या सर्वांना त्यांनी वयाचं कारण सांगून तुम्ही 75 वर्ष पूर्ण केली, आता घरी बसा म्हणून त्याला निवृत्त केलेलं आहे. हा ताजा इतिहास आहे. हा आम्हा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे हा नियम मोदींना का लागू नये असा विचार करून केजरीवालांनी ही उगली फेकलेली आहे. ती इतकी जिव्हारी लागली, की तातडीनं अमित शहाना त्याच दिवशी खुलासा करावा लागला, की अशी घटना, अशी तरतूद भाजपच्या घटनेमध्ये नाहीये आणि त्यामुळे
केजरीवाल हे खोटं बोलत आहेत. त्या लगेच केजरीवालने बोचरा सवाल टाकला. मग अशी तरतूद नाही, तर हा नियम केवळ अडवाणींना आणि मुरली मनोहर जोशींना दूर करण्यासाठी आपण वापरला होता का? ह्याचं उत्तर द्या. हे उत्तर अजून त्यांनी दिलेलं नाही. ते उत्तर देऊ शकणार नाहीत. त्यामुळे केजरीवाल हा मुद्दा अ, ह्यापुढे देखील प्रचारात वापरतील, रेटत नेतील आणि भाजपला त्याचं समाधान उत्तर देता येणार नाही आणि त्यामुळे त्यांची चांगलीच गोष्टी झालेली आहे आणि हा प्रश्न कसा सोडवावा आणि ह्यामुळे जे एक चलबिचल होती मनात भाजप मतदारांच्या, ती कशी कमी करावी, हा आता विचार करायची त्याच्यावर पाळी आलेली आहे. केजरीवाल इथंच थांबले नाहीत. तिने आणखी गुगली टाकली. भाजपमध्ये अस्वस्थता आहे. भाजपमध्ये केवळ मोदी आणि शहा असं एक समीकरण बनलेलं आहे आणि त्यामुळे अनेक वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ही अस्वस्थता आपल्या सर्वांना माहीत आहे. ती हेरून केजरीवालनी आणखीन एक गुगली टाकली दुसरी. ती पण तेवढीच अफलातून होती आणि मर्मभेदक होती. त्याने उदाहरण दिलं, की शिवराज चव्हाणांनी चौथ्यांदा भाजपला मध्य प्रदेश जिंकून दिला विधानसभा. पण त्याला मुख्यमंत्री केलं नाही, बाजूस सारलं. आणि मोदी शहाची ही तिथे राही कुठलाही नेता राज्यात देशातला ह्या दोघांपेक्षा मोठा होता कामा नये. तिने उदाहरण दिलं वसुंधरा राजे, मनोहर खट्टर, आनंदीबेन पटेल या सर्व नेत्यांचे जे स्वतः स्वयंभू नेतृत्व होतं, त्यांचे त्यांनी पंख कापलेले आहेत. असं म्हणत केजरीवालनी एक घणघाती सवाल केला, बोचरा सवाल केला, की हे असं ते का करत आहेत? त्याद्वारे त्यांची वन नेशन वन लीडर या दिशेने मोदीजींची वाटचाल सुरू आहे आणि ही वाटचाल जर रोखली नाही, तर देशामध्ये हुकुमशाही येऊ शकते, तानाशाही येऊ शकते. ती रोखली पाहिजे. कारण एका माणसाचं राज्य देशात चाललं, तर त्याचे वाईट परिणाम होतात. हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या त्यांच्या आरोपामध्ये किंवा टीकेमध्ये तथ्याने असं म्हणता येईल का? अवघड आहे. आज मोदी शहांच्या भाजपमध्ये अगदी राजनाथ सिंह, नितीन गडकरी सारख्या मोठ्या नेत्यांना देखील दुय्यम स्थान प्राप्त झालेलं आहे. जेव्हा भाजपने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, 2 लोकांची, त्या पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव नव्हतं. नितीन गडकरी हे असं ट्रम्प कार्ड आहे, की ते नक्की निवडून येणार. हे याची शंका कुणाला देखील नाहीये. आणि त्यावर महाराष्ट्रात किती चर्चा ही आपल्याला कल्पना आहेच. मोदी जेव्हा खरं तर मोदी सरकारमध्ये सर्वात कार्यक्षम मंत्री आणि सर्व पक्षांना, लोकांना प्रिय असणारे मंत्री, लिबरल मंत्री आणि वाजपेयीच्या मोल्डमध्ये घडलेले मंत्री म्हणून त्यांचं ख्याती आहे. जेव्हा मोदी विकासाची भाषा करतात आणि 10 कामं असतात, आम्ही हे काम केलं, त्यातली 5 कामं किमान गडकऱ्यांनी केलेली कामं असतात. अशा कार्यक्षम मंत्र्याला त्यांनी पहिल्या यादीमध्ये नाव त्यांचं जाहीर न करता त्याची जागा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तो लोकांना रुचलेला नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ आहेत. एवढंच नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर-एस-एस देखील अस्वस्थ आहे. केजरीवालांनी ह्याच अस्वस्थतेला वाचा फोडून भाजपमध्ये ही जी मोदी विरोध आहे, वाढत चाललेला आहे. त्याला प्रकारचा हवा दिलेली आहे, त्याला आग दिलेली आहे. त्यामुळे मोदीवर त्याने एक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, की हे खरेच हे लोकशाहीवादी आहेत का तानाशाही कडे जाणारे एकाधिकाचे असलेले नेते आहेत. आणि असं परिस्थिती निर्माण करण्यामध्ये आणि भाजपमध्ये अस्वस्थता थोडी वाढीस लागण्यामध्ये केजरीवाल यशस्वी झालेले आहेत. हे त्यांचं कौशल्य म्हटलं पाहिजे, त्यांचं राजकीय चातुर्य म्हणलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर केजरीवालनी गुगली आणि ते जे नॅरेटिव्ह सेट करत आहेत, ते भाजपला त्यामुळे अडचणीत आणत आहेत. असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि ते त्यामुळे प्रचार पुढील काळात अधिक रंगतदार होईल, असं मला वाटतं. तो पुढला मुद्दा आहे मोदीच्या गॅरंटी पंक्चर करण्याचा. मोदी ची गॅरंटी म्हणून प्रत्येक ठिकाणी मोदी सांगतात, "मी अमुक करीन, तमुक करीन" आणि ही मोदीची गॅरंटी असं म्हणतात. ती मोदीची गॅरंटी चांगल्या पद्धतीनं पंक्चर करायचा प्रथम प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्यांचे 5 न्याय आणि 25 गॅरंटी आणि आता केजरीवालनी काल आपल्या आप पक्षाच्या 10 गॅरंट्या जाहीर करून मोदींच्या गॅरंटीमधली हवा काढून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. ती अत्यंत चतुराईची खेळी आहे. एक राजकीय गुगली आहे असं म्हणलं पाहिजे. आणि या 10 गॅरंट्या अत्यंत नेमक्या आणि मतदारांना पटणाऱ्या आहेत.
कारण त्यातील काही गॅरंटीबद्दल अरविंद केजरीवालनी दिल्लीत काम केलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून पंजाबमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या गॅरंट्या लोकांना, मतदारांना पटू शकतात. त्या विश्वासार्ह वाटतील, असं मला वाटतं. ह्या 10 किमान 4 गॅरंट्या ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि इंडिया सत्तेरित्या आपण राबवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्या इंडियानं स्वीकारल्या पाहिजे इंडिया आघाडीनं असं मला वाटतं. त्यातील पहिली जी गॅरंटी शिक्षणाबद्दलची. प्रत्येक गावात, प्रत्येक मोहल्ल्यात उत्तम दर्जाची सर्व सुविधा असणारी शाळा आणि मोफत शिक्षण. ही त्यांची सर्वाधिक महत्त्वाची गॅरंटी आहे. तुम्हाला कल्पना असेल मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्रातले दिवंगत झाले अलीकडचे नेते, थोर समाज नेते अयोध्यांची हीच तळमळ होती. त्यांचं मुळात मिशनच होतं के-जी टू पी-जी फ्री एज्युकेशन. सर्व मुलांना पी-जी पर्यंत त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या आवडीच्या विषयामध्ये मोफत शिक्षण करता आलं पाहिजे आणि ती हमी सरकारनं दिल्यासाठी ते काम करत होते. आणि नवं जे शिक्षण धोरण मोदी सरकारनं आणलेलं 2020 साली, ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये त्यांनी वय वर्ष 3 म्हणजे बालवाडी ते वय वर्षे 18 म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालं पाहिजे अशी शिफारस केली आहे. सध्या जो राइट टू एज्युकेशन ॲक्ट आहे तो 6 ते 14 म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत 8वी पर्यंतचा हमी देतं. त्यामध्ये दोन्ही साइडनं वाढ करून बालवाडीचे 3 वर्ष आणि 8वी नंतरची पुढली 4 वर्ष 12वी ह्यामध्ये आणि त्या दिशेनं केजरीवालची गॅरंटी खूप महत्त्वाची आहे. दुसरा जो पुढला मुद्दा आहे तो म्हणजे अ, कोरोना काळामध्ये मोफत किंवा परवडणाऱ्या आरोग्य सेवेपासून केवळ गरीबच नाही तर मध्यमवर्गीय पण खूप दूर होते आणि हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे आयुष्यभर भारताची व्याप्ती हा जी केंद्राची योजना आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती 5 लाखापर्यंत जी मर्यादा आहे, ती मर्यादा वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे. हा प्रयत्न राजस्थान सरकारनं काँग्रेसचं जेव्हा राज्य होतं अशोक गेहलोतांचं, तेव्हा केला होता. त्यानुसार 25 लाखापर्यंत व्याप्ती वाढली, तर सर्व गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना आरोग्य सेवेचा लाभ मिळू शकेल आणि कुठलाही माणूस पैसा नाही म्हणून आरोग्य सेवा मिळत नाही म्हणून मरणार नाही याची दम होऊ शकेल. त्यातला मोफत वीज द्यायचा मुद्दा थोडा विवाद्य आहे. परंतु ते किमान बीपीएल लोकांना 200 युनिट पर्यंत मोफत वीज दिली तर काय हरकत आहे असं वाटतं. मग केजरीवालची आणखी एक गॅरंटी आहे ती म्हणजे आम्ही अग्निवीर योजना बंद करणार. खरोखरच ही योजना मोदी सरकार आणली का? हा खरा मलाही प्रश्न पडलेला आहे. केवळ 4 वर्षासाठी ही योजना भरती करायची आणि त्यातल्या 75% लोकांना घरी पाठवायचं, फक्त 25% लोकांना पुढे पर्मनंट करायचं. म्हणजे जवळपास 3/4 लोकांना नोकरीची हमी नाही आणि सैन्यामध्ये आज जी पद्धत आहे ती एक लाईफ लाँग हमी असते, सुविधा असतात. त्यामुळे अनेक जवान भारतामध्ये सरहद्द प्रांताचे सामील होतात आणि त्यांच्यामध्ये देशभक्ती खूप असते आणि ते शहीद होण्यासाठी देखील मागे-पुढे पाहत नाहीत. परंतु त्यासाठी त्यामागे त्यांना हमी असते. ती हमी काढून घेतलेली आहे अग्निवीर योजनेनं. त्यामुळे अग्निवीर योजना आम्ही बंद करू आणि पूर्वीसारखी शाश्वत हमी देणारी नोकरी देऊ. हे जे अभिवचन दिले ते महत्वाचं आहे. हे अभिवचन राहुल गांधींनी पण दिलेलं आहे. परंतु अग्निवीर योजना चा मी उल्लेख ह्यासाठी केला, की आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये भारताच्या सुरक्षेशी तडजोड करता कामा नये आणि त्यासाठी सैन्याचं मनोबल उत्तम असलं पाहिजे. त्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा, चांगलं वेतन, चांगली पेन्शन असली पाहिजे. कारण शेवटी सैन्य पोटावर चालतं. हा जो सिद्धांत आहे, ह्याचा मोदींना विसर पडला असेल, परंतु तो विसर पडणं देशाला परवडणारं नाही. म्हणून ही योजना रद्द करू आणि सर्व लोकांना शाश्वत नोकरी देऊ जवानांना आणि त्यांना सर्व सुविधा देऊ. हे अभिवचन, ही गॅरंटी खूप महत्त्वाची आहे असं वाटतं. त्यांनी आणखीन एक गॅरंटी दिली केजरीवालांनी ती म्हणजे 2 कोटी बेरोजगारांना पहिल्या वर्षी आम्ही नोकऱ्या देऊ. हे आपण विथ पिंच ऑफ सॉल्ट स्वीकारलं पाहिजे. कारण काय की असं अभिवचन 2014 साली मोदींनी दिलं होतं, की आम्ही दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू. म्हणजे पहिल्या 5 वर्षात ते 10 कोटी देणार होते. परंतु काही लाख दिले किंवा किती त्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या त्याचा कुठलाही अधिकृत पुरावा देत नाहीत आणि आता तर ते कधी बोलतच नाहीत ह्या प्रचारामध्ये. त्यामुळे हे शक्य आहे का? हा खरा प्रश्न आहे. परंतु मला वाटतं विचार केला असं वाटतं, की का शक्य नाही? की भारतामध्ये लोकसंख्या विचार करता सरकारी नोकऱ्या
चं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि तसंच खाजगी क्षेत्रामध्ये देखील जॉबलेस ग्रोथ जी चाललेली आहे ती कमी करण्यासाठी काही योग्य दिशा दिग्दर्शन केलं, नीती आखल्या, धोरणं आखली, काही इन्सेंटिव्ह दिले, काही कर सवलत दिली, तर खाजगी उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये रोजगार निर्माण करू शकतील. आणि भारतामध्ये स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत, कुटीरोद्योग आहे, कपडा उद्योग आहे, असे अनेक उद्योग आहेत, खाण उद्योग आहे, जिथं अनस्किल आणि सेमी स्किल लोकांना खूप अ, वाव असतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतं. हे बांगलादेशने दाखवून दिलेलं आहे. तर तेव्हा हे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी जरा इच्छाशक्ती पाहिजे आणि उद्योगपतींना प्रसंगी दुखवण्याची तयारी दाखवली पाहिजे. त्यामुळे ह्या 5 ज्या गॅरंट्या दिलेल्या आहेत केजरीवालनी, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. एकूणच त्यांनी जे गुगली टाकलेली आहे, की राष्ट्रामध्ये 75 वर्षानंतर सेवानिवृत्ती सक्तीची आणि 10 ठोस गॅरंट्या. यामुळे जी गुगली टाकलेली ती मोदी सरकार पुढे येऊन खेळू शकत नाही. कारण त्यांना याबाबत त्यांचं संकल्पपत्र जे मॅनिफेस्टो काही बोलत नाही आणि नाही बोललं तर जनमत विरुद्ध जाऊ शकतं. कारण केजरीवालांनी शिक्षण, आरोग्य, मोफत पाणी, विजेबद्दल जे काम केलेलं आहे, ते आपण पाहिलेलं आहे. दिल्ली सरकारनं अनुभवलं गेल्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीवर मतदार विश्वास ठेवू शकतील, असं एक चित्र आहे असं मला वाटतं. त्यामुळे या पिचवर मोदींची थोडी कोंडी झालेली आहे, असं म्हणत वावगं होणार नाही. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अ, शेवटचा मुद्दा सांगतो. केजरीवाल आता सुटून आल्यामुळे पुढील काळामध्ये पूर्वी 4 टप्प्याच्या निवडणुकीमध्ये अधिक रंगत येणार आहे आणि त्यांच्या प्रचारात अधिक धार येणार आहे. पुन्हा ते मोदीच्या पुढे एक पाऊल टाकत स्वतःचे नॅरेटिव्ह तयार करतात आणि मोदीला रिॲक्ट होण्यासाठी मजबूर करतात. आणि हे आपण पाहिलंय की मोदींना आपलं होम पिच सोडून नीट खेळता येत नाही. त्यामुळे ह्या नव्या नॅरेटिव्ह जे सेट करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे केजरीवालनी, त्या नॅरेटिव्हवर, त्या पिचवर मोदी हिट व्हायची शक्यता अधिक आहे. एकूणच काय मित्रांनो, केजरीवालच्या सुटकेनंतर त्यांनी जे 2 गुगल्या टाकलेल्या आहेत आणि 10 गॅरंटी जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये अ, प्रचाराचे रंगत वाढणार आहे आणि ह्या 2 भिन्न विचारधारे चे जे प्रचार होणार आहे, त्यातून मतदारांना निवड करायची आहे. कुठल्या दिशेनं आपण गेलं पाहिजे, कुठल्या पक्षावर विश्वास टाकला पाहिजे, त्यांच्या आश्वासनावर जेणेकरून आपले दिवस चांगले येतील, आपलं जीवन चांगलं होऊ शकेल. तर त्याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार कोणत्या दिशेने जाऊ शकतो, हे मी वेगळं सांगणार नाही. मी जे विवेचन केलं आहे, त्याचा मतितार्थ आपण लक्षात ठेवतो लक्षात येऊ शकेल. तर तुम्ही तो विचार करावा असं मला वाटतं. त्यामुळे अ, अरविंद केजरीवालची सुटका आणि पुढील काळात होणारे त्याचे लोकसभा निवडणुकीच्या प्रचार परिणाम आणि संभाव्य निकाल याबद्दल आपल्या सर्वांनाच उत्सुकता निर्माण झालेली असेल. ती उत्सुकता 4 जूनला आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. परंतु काही असलं तर शेवटी हे खरं, की केजरीवाल आल्यामुळे मोदी विरोधातली एक तोफ अ, पुढील 20 दिवसात धडाडणार आहे आणि मोदींना उत्तर द्यावं लागणार आहे, भाजप उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे अ, ही निवडणूक अधिक रंजक आणि अधिक मुद्देसूद होण्यात मदत होणार आहे. मित्रहो, इथंच थांबतो. धन्यवाद. आपला हा एपिसोड कसा वाटला हे आपण आम्हाला कळवावं. आवडलं तर लाईक करावं, कमेंट्स करावेत आणि मित्रांना शेअर करावं. पुन्हा आपण भेटूयात नवीन मुद्द्यासह. नमस्कार.